बऱ्याच दिवसानंतर सद्गुरूच्या कृपेनं, संतांच्या प्रेमामुळे तुमच्या सगळ्यांच्या समवेत या ठिकाणी येण्याचा योग प्राप्त होतोय. आपल्याला नुसतंच असं वाटत असतं की आपण सत्संगला जायला लागलो किंवा आपण सत्संग करायला लागलोय. महाराज आपल्या मर्जीनं आपण सत्संग करत असतो ना, तर बरंच काय झालं असतं. याला आठवण येत असते आपली, हा घेऊन येत असतो आपल्याला, हा बसवत असतो आपल्याला साधू संतांच्या संगतीत. कारण याला आपली काळजी आहे, याचं आपल्यावरती प्रेम आहे. याला वाटत असतं सत्संगाची बोधापर्यंत आपण पोचायला हवं. याला तळमळ असते आपल्या उद्धाराची, याला कळवळ असते आपल्या सुखी आनंदी जीवनाची. याला सत्संगाची ओढ असते, सत्संगाची आपल्या भेटीची, म्हणून आपण येत असतो. महात्मांनी लिहून ठेवलं की जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही. महाराजांनी सांगितलं की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, अरे तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही भाग्याचे दास विठोबाचे. इथं बसलेल्यांनी सत्संगाची मनात कुठला संकोच बाळगायचं कारण नाही. इथं बसलेल्यांनी मनात कोणताही प्रश्न ठेवण्याचं कारण नाही. इथं बसलेल्यांनी कुचमून बसण्याची काय कारण नाही. इथं बसलेल्यांनी काहीतरी मनात कुठलं तरी निराशा घेऊन बसण्याचं कारण नाही. इथं बसलेल्यांनी ताट मानेनं बसावं, प्रेमाने बोला. इथं बसलेल्यांनी ताट कण्यानं बसावं. इथं बसलेल्यांनी हर्ष उल्हासानं बसावं. इथं बसलेल्यांनी सावरून बसावं. इथल्या बसलेल्यांनी जरा व्यवस्थित होऊन बसावं. इथं बसलेल्यांनी आनंदानं बसावं. इथं बसलेल्यांनी उत्साहानं बसावं. इथं बसलेल्यांनी आयटीत बसावं, प्रेमाने बोला. कारण ही ती जागा आहे जिथं साधू संत बसले. कारण इथं ती जागा आहे, कारण ही पंगती आहे ज्या पंक्तीला ज्ञानोबराय बसून गेले. कारण ही पंगती आहे ज्या पंक्तीला तुकोबराय बसून गेले. कारण ही पंगती आहे ज्या पंक्तीला वर्तमान महावीर बसून गेले. कारण ही पंगती आहे ज्या पंक्तीला बुद्ध बसून गेले. ती पंगत आहे महाराज. आपण आपल्याला सांगायचं आहे आत्मउद्धाराची पंगत आहे, साधी पंगत नाही, प्रेमाने बोला. जेवणाच्या पंक्तीला बसल्यानंतर एक वेळचं भागू शकतं, पण ह्या पंक्तीला बसलेला महाराज जन्मजन्मीची ताटातूट झालेली आहे ना भगवंतापासून, ती मिटू शकते महाराज. आणि ती मिटवायसाठीच बसावं इथं, दुसऱ्या कुठल्यासाठी इथं बसू पण नाही माणसांनी. कारण महाराजांनी सांगितलं की न जाणता पुरोपरी साधने केली कोटीवरी, परी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. कसं न जाणता पुरोपरी? तुम्ही न जाणता या जगाच्या पाठीवरती किती जरी परमार्थ केला ना तरी तुम्हाला हाताशी काही गावणार नाही म्हणा, शक्यच नाही. आजवर जगाच्या पाठीवर असं झालंच नाही तर तुमचं कसं होईल, प्रेमाने बोला. असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज म्हणतात की न जाणता कोटीवरी साधने केली पुरोपरी, परी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. मुळात यातून महाराजांना हे सांगायचं आहे, अरे बाबांनो भक्ती करायची कशासाठी? भक्ती यासाठी करायची की मला मुक्ती मिळावी, प्रेमाने बोला. आता सुरुवात आपण इथं करू. का मी जायला लागलो सत्संगला? का मला पाहिजे सद्गुरु जीवनात? का करायची मला संगत? का करायची मला सेवा? का करायचे मला नामस्मरण? कशासाठी करायचं हे सगळं? तर भक्तीचा उद्देश मुक्ती आहे महाराज. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कसली मुक्ती पाहिजे बाबा आम्हाला?
तर महात्मा म्हणतात, बाबा हरदेव सिंग महाराज म्हणाले होते एका ठिकाणी, बाबाजींनी सांगितलं की मेल्यानंतरच्या मोक्षाची गोष्ट संत निरंकारी मिशन करत नाही, तर संत निरंकारी मिशन जीवनमुक्तीची गोष्ट करत. जगत असताना सत्संगाची कधीतरी निवांत होऊन जगता यावं आम्हाला. जगत असताना आम्ही तरी आम्हाला लावून घेतलेली लक्तर टाकून द्यावी. जगत असताना कधीतरी आम्ही मुक्तीचा मोकळा श्वास घ्यावा. जगत असताना मी तू पण गेले वाया पाहता पंढरी राया, असं आमचं कधीतरी व्हावं. पाहत पाहत पुरे न पुरे धनी योगिया, दुर्लभ तो म्या देखिला माय. योगिया दुर्लभ तो म्या देखिला माय महाराज म्हणाले, तो मी पाहिलेला आहे. आणि मग पाहिल्यानंतर काय झालं, भेटला संदेह निमाले मी तू पण. मुक्त कधी होतोय माणूस महाराज? भक्तीचा उद्देश मुक्ती आहे. मुक्ती कधी मिळते तर म्हणाले, ज्या वेळेस आपण सद्गुरूला शरण जातो, सद्गुरूच्या कृपेनं तुम्हाला परब्रह्म तत्वाची प्राप्ती होते. आणि मग सत्संगाची परब्रह्म प्राप्ती झाल्यानंतर मग संदेह मिटतोय आपला. आणि एकदा संदेह मिटला किंवा मितू पण संपून जाते. आणि ज्यांचं मितू पण संपून जाते त्यांना मुक्ती मिळते महाराज. विचार करावा लागेल. एक हॉल बांधलाय, हॉलच्या पाठीमागं किचन असेल, किचनच्या साईडला बेडरूम असेल, पाठीमागच्या ओसरीत संडास बाथरूम बांधला असेल, समोर वटा आहे, चांगलं अंगण आहे, सिस्टीम आहे. माणसं हुशार झालं, घरदार टापटीप पाहिजेत महाराज. आधी साधा मोबाईल होता, परत आता कॅमेराचा आला, परत त्याच्यात गाणं वाजायला लागलं, आता सगळं दिसायला लागलं. आता त्याच्यात फार प्रगती झाली. घराघरात नाही, इथं बसलेले सगळ्यांकडे मोबाईल आहेत महाराज. भक्ती सुद्धा सिद्धीला जाण्यासाठी एक पद्धत आहे आणि मार्ग आहे महाराज. तुम्हा आम्हाला सुद्धा त्या स्टेपनं वळीवळीने जावं लागल. असं होणार नाही, सवड काढूनच करावं लागेल. प्रेमाने बोला. मिळाला वेळ मग काय होईल की उद्धार. प्रेमाने बोला. असा उद्धार होतोय होय, आणि अशी मुक्ती मिळते होय. जाव की काय जावं, काय हाय शुक्रवार, किती टाईम आहे काय, 7 ते 9 येत्या 8ला सगळी, मी जाईन 8ला. प्रेमाने बोला. यात कल्याण नाही बाबा. महाराज म्हणाले, न जाणता जाणून घ्या. आणि नुसतं जाणून थांबू नका, तर गुरुकडनं झालेली जाणीव सुद्धा टाकून द्या. प्रेमाने बोला. एका ठिकाणी एक वाक्य ऐकायला मिळालं, म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचून देव कळणार नाही, मिळणार नाही, पण मिळालेला देव कळायचा असेल तर ज्ञानेश्वरी वाचायला. कारण बघावं तर लागेल ना, शास्त्राच्या कसोटीवर, परमार्थाच्या कसोटीवर घासून पुसून, आणि मला गुरुनं काय दिले, काय दिलंय मला गुरुनी, हे आपल्याला महाराज बघावं लागल, चेक करावं लागल. आणि ते चेक करणं, ते तपासून पाहणं, त्या कसोटीवर पडताळून हे बसतंय का, हे चेक करणं म्हणजे आत्ममंथन आहे. प्रेमाने बोला. दुसरं तिसरं आत्ममंथन काय नाही. भक्तीचा उद्देश मुक्ती आहे. मुक्ती मिळवायची असेल तर तुमच्या जीवनात ज्ञान यावं लागेल. ज्ञानासाठी सद्गुरूची अनिवार्यता आहे. आणि मग सद्गुरू खरा आहे का खोटा आहे. प्रेमाने बोला. महाराज म्हणाले, धन्य तो सद्गुरू चिन्मय रत्नांची खाणी, सोहंब्रह्म वस्तू दाखवितो नयनी, सद्गुरू करता पुरता लाभेल आत्मसुखाचा ठेवा. अरे भेटविन देवांचे देवा, तो सद्गुरू जाणावा. सद्गुरू बापांचा बाप आणि दूर करी जन्म मरण ताप. माणसाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून मोक्ष मुक्ती निर्वाणाचं द्वार खुलं करून देणारा जिवंत असताना त्याला सद्गुरू म्हणतात. प्रेमाने बोला. त्याला सद्गुरू म्हणतात. सद्गुरू काय हलके कामासाठी येत नाही. वाटेचं बांधकाम व्हायला, पोराला नोकरी लागणार, पुरीचं लग्न बनवून, कांदा पेरला, पाऊस कसा पडणार. प्रेमाने बोला. असल्यासाठी सद्गुरूचं काम येणं नसतं महाराज. सद्गुरू येतात या जगती सुखमय करण्याचे संसार आले, आत्म उद्धारासाठी सद्गुरू येतात महाराज.
म्हणजे द्यायला तू राज्य ना आपण मागायला लागलो चुना. प्रेमाने बोला, तरी काय होणार नाही महाराज. आणि आता ते वेळ निघून गेली विश्वनाथजी. ते वरण भाताचं गोडी गोडीचं घात होईल. सत्य अनुभवाच नाही आलं ना तर घात होईल. सांगी वांगीनं आणि अनुमानानं कुठवर चालायचं दिसतंय का? चालत जाऊ द्या पुढे आपलं डोळं दाखवून सरकत सरकत. अरे तुला कधी दिसणार? तुझ्या दृष्टीत कधी पडणार? तू अनुभव कधी घेणार? तू चाखणार कधी? चाखावं लागल तर मुक्ती आहे महाराज. दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं म्हणजे अनुमान झालं. महाराज म्हणाले जाणता न जाणता जाणावं लागेल, पर्याय नाही, जाणावंच लागेल. काय जाणावं लागेल? अरे जे ज्ञानोबारायांनी जाणलं, जे तुकोबारायांनी जाणलं, तुमच्या माझ्या महाराष्ट्राच्या मातीत 55 पेक्षा जास्त संत होऊन गेले. संत बहिणाबाई झाल्या, गोरोबा काका झाले, कानोपात्र झाले. अरे असे अनेक संतांची नावं सांगता येतील, कित्येक नावं सांगू. अरे त्यांनी त्यांचा उद्धार करून घेतला. कारण भक्ती देव पाहिजे असतो महाराज. देवावर प्रेम लागतं. आणि माणसाने सत्संग सुद्धा सद्गुरूवर परमात्म्यावर प्रेम आहे म्हणूनच करावी सत्संग. प्रपंचासाठी परमार्थ नसतोय करायचा. प्रेमाने बोला, परमार्थ कशासाठी करायचा असतो? परम अर्थ आहे तो. मी जन्माला का आलोय याचा अर्थ जाणून घेण्यासाठी संगत तुम्ही आम्ही करायची महाराज. आपल्या सत्संगमध्ये काय सत्संगाची कथा कीर्तन उदाहरणं सांगून आपलं इकडचं तिकडचं जोडून एकमेकांना आपलं येड्यात काढून पाकिट घेऊन निघून जायचा कार्यक्रम केला जात नाही. प्रेमाने बोला. राजपिताजींचे सध्याचे विचार ऐका. सद्गुरू माताजींना कान लावून व्यवस्थित लक्ष देऊन ऐका. तुम्हाला साधन तुमच्या हातात देऊन तुम्हाला मुक्त करायचं हा गुरुचा उद्देश आहे. इथं आम्हाला खुर्चीवर बसून तिकडून बोलून आमचंच मोठेपण गळ्यात हार तुरे घालून दुपट्ट मिरवून आम्हाला त्यासाठी बोलावलेलं नाही. नको. कुणाचं चांगलं झालं मानपानानं मोठेपणानं? भक्तीत निमालं व्हावं लागतं, संपून जावं लागतं, शांत व्हावं लागतं. सांगण्याचा विषय नाही हो महाराज, अनुभूतीचा विषय. अनुभव घ्यावा, व्हावं तसं गोडे रे. आणि संगत करत असताना समोर एखादा आलं ना तर त्याला ऐकावं. आणि कसं ऐकावं? अरे 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 माझ्या भगवंताबद्दल बोलायला लागले, माझ्या सद्गुरूबद्दल 2 शब्द बोलायला लागले. प्रेम आहे प्रेम. तुमच्याच बघा मुलाबद्दल कोण जर 2 शब्द चांगलं बोलायला लागलं ना, पुढं चाललेली वाय काम धंदा सोडून म्हणून काय सांगू नका प्रेमाने बोला. बाकीचं गेलं सगळी म्हणली जाईल 10 मिनिटानं. का? मुलाचं कोड कौतुक ऐकायसाठी किती आतेमध्ये तळमळ. सत्संगमध्ये माझ्या सद्गुरूचं मला मिळालेल्या परमात्म्याचं सत्संगाची महात्मा गात असतात, सांगत असतात. किती कौतुकानं ऐकायला पाहिजे, किती कौतुकाने श्रवण करायला पाहिजे. आणि सत्संगाची एक गोष्ट सांगू का? शास्त्र ओव्या ग्रंथ पुराण शेर शाहिरी कविता करून सत्संगाची एखादं प्रवचन हाणता येतं बरं. पण खऱ्या अर्थानं जर समोरच्यांचा उद्धार व्हावा ही भावना नसेल सांगणाऱ्याची तर काय होणार नाही. गुरुची भावना आहे महाराज, माझा प्रत्येक एक भगत त्याचा अधिकारी व्हावा आणि तुम्ही व्हावं महाराज. गुरुला असं वाटायला लागलंय अरे निजबोध द्यायला आलाय गुरु महाराज. निजबोध ज्ञान काय आहे? ज्ञान मुक्तीचं साधन आहे. बाबा हो गुरुकडनं ज्ञान घ्या प्रेमाने. जाणून घ्या की मी कोण आहे, जाणून घ्या मी कोण आहे, बोध घ्या मी कोण आहे त्याचा. आणि जीवनातलं कर्मकांड संपवा, जीवनाची फरफट थांबवा. इकडं तिकडं वाऱ्या अंगारे बुकारे, देवधर्म उपास तापास, गंडे दोरे बाबा बुवा यातनं मुक्त व्हा. रूढी परंपरा अनिष्ट गोष्टीतनं बाहेर पडा. स्वतःच्या जीवाचे जे हाल चालले ते थांबवा. स्वतःला कुठवर भ्रमित करत ठेवणार आहे? कुठपर्यंत सत्संगाची या जीवाला कुडत कुडत जगावणार आहे? याला मुक्त करा, याला मुक्तीचा श्वास घेऊ द्या. अरे अमृतस्य पुत्रमाय आपण त्याचा आहे हे आपला स्वतःला समजून सांगा. हे स्वतःला समजून सांगणं सत्संगाची म्हणजे आत्ममंथन आहे. दुसरं तिसरं आत्ममंथन म्हणजे काय नाही. महाराज म्हणाले की इथून फक्त तुमच्या कानालाच सांगितलं जाऊ शकतं, बाकी तुमच्या मनाला तुमचं तुम्हाला सांगावं लागतं.
तुम्हालाच सांगावं लागेल. इथं विश्वनाथ कोकणेचा योग्य मार्गदर्शक विश्वनाथ कोकणेच, दुसरा कोण नाही. म्हणून तर महाराजांनी सांगितलं, करावी आपली आपण सोडवण. गुरु तरी कंदील दाखवल व महाराज, पण त्यानं तुमचा दिवा पेटवावा लागेल, हे अनिवार्यता आहे. प्रवासाला निघाल्यानंतर म्हणून तर बुद्ध म्हणाले ना, आता दीप हो, तू तुझा प्रकाश हो. तुकाराम महाराजांकडे एक भगिनी गेली आणि म्हणाली की, तुकाराम महाराज, मला तुमचे अभंग लय आवडतात हो म्हणले. लय आवडतात म्हणले, मला तुमच्या सोबतच नुसतं त्या भजन कीर्तनात यावंच वाटतं. तुकाराम महाराज म्हणले, अहो ऐका म्हणले भगिनी, माझे अभंग हे कडाडणारे विजेसारखे असतील, पण आज गरज आहे स्वयंप्रकाशित होण्याची. बाबा हो, तुम्हा सगळ्यांना स्वयंप्रकाशित करण्यासाठी गुरु आलाय. गुरुच्या कंदीलानं तुमचा सुद्धा कंदील पेटवून घ्या, नाहीतर परतीच्या वाटेवरती एका ठिकाणी वेळ येणार आहे, गुरुच्या खांद्यावरनं तुम्हाला खाली उतरावं लागेल. पण गुरुच्या खांद्यावरनं एकदा का खाली उतरलं ना, मग पुढं तुमची वाट काळोखाची नसावी, याची काळजी घेणं म्हणजे आत्ममंथन आहे. आपल्याला गुरुचं ज्ञान मिळाल्यानंतर कधी तर असं वाटायला लागलंय का, मला माझी ओळख झाली, माझं मी तू पण मिटलंय, माझा संदेह मिटलाय, माझ्या भ्रमशंका मिटल्यात, माझं कर्मकांड संपलंय. गुरुचा आदेश मानला, मी व्यसन सोडा, मी व्यसन सोडल्यात. गुरुचा आदेश मानला की साधेपणानं जगा, मी साधेपणानं जगायला लागलोय. गुरुचा आदेश मानला की धर्म जातीचा अभिमान करायचा नाही, त्याच्या मी पलीकडे गेलोय. गुरुचा आदेश मानला की मी कुणाची घृणा द्वेष ईर्ष्या निंदा करत नाही, असं माझं व्हायला लागलंय. गुरुचा आदेश मानलाय मी की मानवतेच्या कार्यासाठी मला माझ्या जीवनाचा काही हिस्सा द्यायचा, ते मी द्यायला लागलोय. ही साधी सोपी भक्ती सत्संग जी सद्गुरूनं तुम्हाला मला सांगितलेली आहे. आणि भक्तीचा उद्देश मुक्ती असेल ना, तर सत्संगजी जाणून घ्यावं लागेल. आणि म्हणून जाणणे हाची उपाय. काय म्हणले? जाणणे हाची उपाय. जाणणं हाच उपाय आहे त्याच्यावरचा, दुसरा उपाय नाही महाराज. मग कुणाकडून जाणून घ्यायचं? सच्च्या सद्गुरूकडून जाणून घ्यायचं. कसं जाणून घ्यायचं? जर शास्त्रानं प्रस्थापित आणि प्रतिपादित केलेलं जाणून घ्यायचं. कसं आहे ते? कुणाला विचारावं? संतांना विचारावं. संतांनी सांगितलं की देव कसा आहे. महाराज म्हणाले की नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावका न चेनम क्लेदयंती आपण श्वसेती मारुता. म्हणून अर्जुना मीनसे ऐसा कवन ठावासे परी प्राण्यांचे दैवे कसे न देखती माते. आणि देव कसा आहे? निर्गुण आहे, निराकार आहे, ज्याला रंग नाही, रूप नाही, आकार नाही, येत नाही, जात नाही, आधी होता, आता आहे, पुढेही असेल, अव्यक्त निराकार नाही जा आकार, जेतुनी चराचर हरीशी भजे, असा तो आहे. कालही होता, आताही आहे, उद्याही असेल, सर्व साक्षी आहे, सर्व प्रगट आहे, निर्लेप आहे, अव्यक्त आहे, रंगरूपाच्या पलीकडे आहे, येत नाही, जात नाही, बसलेलं नाही, उठलेलं नाही, खुजा नाही, बुटका नाही, काळा नाही, गोरा नाही, सगळ्याच्या पल्याड आहे, निराकार आहे, आकाराच्या पलीकडे आहे, रंगातीत आहे. आणि तो परमात्मा जो जाणून घेईल त्याचंच खऱ्या अर्थानं मी तू पण निमालं जाईल. आणि ते कुणाकडून जाणून घ्यायचंय? तर सद्गुरूशी शरण जाय, त्यास ब्रह्मप्राप्ती होय. न लगे अनेक उपाय धरी सद्गुरूचे पाय. सद्गुरू सारखा असता पाठी राखा आणि इतराची लेखा कोण कर. आपलं भाग्य आहे महाराज, आपल्या जीवनात सद्गुरू आला. लोक भ्रमात जायला लागले. रस्त्यानं जात असताना तिथं पाया पडू काय, प्रेमाने बोला, तिथं हात जोडू काय, पुढं काय होईल, काय नाही केलं तर काय होईल आणि कसं होईल, ही किती बिया दाटलंय. प्रेमाने बोला. पण आता काय वाटतंय का गुरुचं ज्ञान घेतल्यानंतर? वाटतंय काय? कसं वाटतंय? मुक्त वाटतंय, शांत वाटतंय. अरे मिळालं, म्हणाले मिळालं. रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने. तो हा विठ्ठला बरा वाणी, तो हा माधव बरवाता. जेथे जातो तेथे तू माझ्या संगती आणि चालविसे हाती धरून या. आनंद उपकार झाले गुरुमाऊलीच्या माझ्यावरती. मला हा सकळ ब्रह्मांडाचा धरी परमात्मा मिळाला, कळाला, याला जाणलं, सर्व साक्षी सर्व ठाई मी त्याला पाहिला. आणि जे आरतीत गायलं जातं ना की घालील लोटांगण मंदिर चरण डोळ्यानं पाहिनं,
रूप तुझ्या डोळ्यानं पाहिलं, रूप तुझे पाहिलं का नाही? पाहिलं का नाही? का संत निरंकारी मिशन खोटं सांगतंय? पाहिलं ना. आणि मग जर पाहिलं असेल तर मग गुरुचे तुमच्या माझ्यावर किती उपकार आहेत. आणि गुरुचे उपकार आहो तुमच्या माझ्या कातड्याचा जोडा जरी शिवून गुरुला दिला ना तरी सुद्धा गुरुचे उपकार फिटणार नाही, एवढे गुरुचे अनंत उपकार आहेत तुमच्या माझ्यावर. गुरुनं मुक्त केलंय भ्रमभ्रांतीतनं तुम्हाला. मला काय गुरुनं अजून करायचं महाराज? काय करायचं आणि काय नाही, काय करायचं ठेवलंय? अरे घरातली माणसं तुम्हाला मला सत्संगाची तांब्याभर पाणी देत नव्हती, आज सकाळी उठल्यानंतर दर्शन घेतलं जातं. अजून काय करायचं करून? कुठेही आपली पदपदवी प्रतिष्ठा नव्हती. सत्संगाची साधू संत इथं ठेवू का तिथं ठेवू करतात. गुरुनं अजून काय करायचं? हे मुख फक्त शिवे द्यायचा आता ओव्या गायला लागले, अजून गुरुनं काय करायचं? जरा डोकावून बघा, जरा लावा टीव्ही, उघडा मोबाईल, तुम्हाला कळल 30, 35, 40ली माणसं आजकाल काय करायला लागल्यात. ह्याचा खून पाड, त्याचा खून पाड, लेकी बाळीन म्हणणार जरा ठेव, ह्याला उडव, त्याला उडव, इथं बॉम्बस्फोट कर, ह्याला मार, त्याला मार. काय चाललंय समाजात? कुठं गेली माणूस? कुठं गेलंय माणूस? पण कुठं गेलंय प्रेम? आणि जर तुमच्या माझ्यासारखी माणसं आज इथे येऊन बसून जर परमार्थाच्या गप्पा करत असत्याल, परमात्म्याबद्दल बोलत असत्याल तर गुरुची किती मोठी कृपा आहे. सगळा फरक संगतीचा आहे महाराज, सगळा फरक सहवासाचा आहे. हे गुरुनं तुमच्या माझ्यावरती उपकार केलेले आहेत म्हणून आपण इथे येऊन बसलोय. खरं सांगतो, इथे येऊन नुसतं बसायला जरी मिळलं ना कोकणे महाराज तरी आज असं वाटतं की आज आपल्यावर लय उपकार झाले. ही तर गुरुची गादी आहे, ह्याची वज राखता आली पाहिजे. फार अहो भाग्यानं कम मिळणारं काम आहे. इमान आपल्याला इमानानं हे पार पाडता आला पाहिजे. गुरु कार्यात संकोच नाही हो करायचा, सेवेत संकोच नाही करायचा, गुरुचं नाम घेण्यात संकोच नाही करायचा. गुरुनं काय सत्संगाची तुम्ही आम्हाला कमी केलं? सत्संगाजी त्या दिवशी ससूनमध्ये गेलो होतो, एक महात्मा आले होते, त्यांना मदत करायची होती म्हणून ससून हॉस्पिटलमध्ये गेलो. अरे किड्या मुंग्यासारखी माणसं पडली होती बाहेर. कुणाचा हात तुटला होता, कुणाला पाय तुटला होता, कुणाला काय झालं होतं, कुणाला शुगर झालती, कुणाचा ऍक्सिडेंट झालता. माणसं तडपडत होती व जगण्यासाठी तडपडत होती. मग डॉक्टर सांगतो तुम्हाला शुगर झाली, हे खाऊ नका, ते खाऊ नका. 4-4 आणि 10 गुलाबजाम हाणणाऱ्यांना आता थोडंसं जागे यावं. गुरुनं आपल्यावर किती उपकार केलेला. अरे आपण काही खातोय, काही पितोय, निवांत आहे, झोप लागते. मग सत्संग जी देणाऱ्यानं तो त्यांचं नाव का नाही घ्यावं? आपण घ्यायला पाहिजे, जाणीवेनं घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस मला गुरु माऊली आठवायला पाहिजे. माऊली, हे सद्गुरू सच्चे पातशाह निर्गुण निराकार परमात्म्या, तू किती उपकार केलेत रे, इतकं चांगलं ठेवलंय. आणि म्हणून जर चांगलं ठेवलेलं असेल तर हे नुसतं आपल्या संसाराला का लावायचं? गुरु कार्याला लाव की प्रेमाने बोला. आणि सगळा संसार सोडा असं कुठं कोणी सांगितलंय? आणि मुळात संसार वाईट आहे ही मनातनं काढून टाका. संसार वाईट नाही. अरे आपल्या आनंदासाठी व्यवस्था केली भगवंतानी, त्याचा सुद्धा आनंद आनंदानंच घ्या. कशाला निगेटिव्ह महात्मा महापुरुषांनी बोलायचं? पण एक लक्षात ठेवायचं की करता करितत्व आहे. संसारी असावे असूनी नसावे, मनात भाव करता नाही यायला पाहिजे, तर तो करून घ्यायला लागला. आपण स्वार आहे काळावर सगळी, याचं ध्यान सत्संगाची तुम्हा आम्हाला असलं पाहिजे. म्हणून सत्संगाची तुमच्या सगळ्यांच्या पायी माझं करबद्ध प्रार्थना आहे, सादर सप्रेम विनंती आहे. गर्दी नाही हो, दर्दी पाहिजेत महाराज. इथं उपस्थित असलेली सत्संगाची आपण सगळ्यांनी 5 3 कर्म ही समजून घेतली पाहिजे. 9 खंड आणि 10वं परब्रह्म काय याचा सत्संगाने थोडासा विचार केला पाहिजे. आणि मिळालेलं ज्ञान आहे याच्यात आपली सतत लगन राहिली पाहिजे. आज गाडीतनं समोर येत असताना महात्मा बोलत होते, पण नजर समोर होती आणि सत्संगाची ध्यान लागलं होतं. तू ही निरंकार नाहीतरी शरण हा मला म्हटलं काय दिलंय गुरुनी, काय दिलंय? मुखी नाम आणि हाती काम
अशी सत्संगाची भावना तुमच्या माझ्या सगळ्यांची पाहिजे. सत्संगाची ती असेल तर खऱ्या अर्थानं आनंदी आनंद आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगू का, आपल्याला हे सहज प्राप्त झाले हो, म्हणून आपल्याला त्याचं काय वाटत नाही. 5000 वर्ष वाट बघितलेल्या परमभक्ताला 10 अध्यायापर्यंत नुसता तरफड चालला होता महाराज, आणि 11व्या अध्यायात सुद्धा स्वतःहून भगवंतानी इशारा खोललेला नाही. तुम्ही वर्णन वाचा, गीता उघडा, त्या 5 नंबरवर जावा, श्लोकावर जावा. स्वतः अर्जुनच म्हणायला लागलेला की देवा, त्याची व्याकुळता बघा, व्याकुळता ह्या शब्दाला काहीतरी मर्म अर्थ आहे. ते म्हणले की देवा, अरे देवा म्हणले 10 अध्याय 10व्या अध्यायापर्यंत ज्याचं वर्णन केलं, ज्याच्याबद्दल सांगितलं, ज्याचं कौतुक हे गायला, अरे म्हणले तो कसा आहे देवा, तो मला दाखव रे म्हणले. देवा तसं नाही, दाखव म्हणले, तुझ्या परब्रह्म त्या स्वरूपाची मला जाणकारी करून घ्यायची. देवा, तू मला परमभक्त म्हणतो, तू मला सखा म्हणतो, तू माझ्यासाठी हे अध्यात्माचं पारायण मांडलंय म्हणतो, पण आता म्हणले इशारा खोला आणि ती परब्रह्म तत्व मला दाखवा. आणि मग ज्यावेळेस सत्संगाच्या 11व्या अध्यायात इशारा खोलला, त्यावेळेस पहिल्यांदा तर अर्जुन भेदरला. प्रेमाने बोला, पहिल्यांदा तर अर्जुन भेदरला, आणि भेदरल्यानंतर पहिल्यांदा त्याला भीती वाटायला लागली. मग हळूहळू हळूहळू ज्ञानदृष्टीनं सत्संग तो नॉर्मल लेवलला आला, आणि मग त्याला कळलं की अरे 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 म्हणले, ज्याला मी 3.5 हाताचं शरीर समजत होतो, तर तो तर म्हणले अखंड ब्रह्मांडाचा नायक आहे. असं ते ज्ञान सत्संग तुम्हाला मला सद्गुरूनं फुकार दिलेलं आहे, न मागता. प्रेमाने बोला. अहो, ज्ञानोबाराय पाठीमागे लागले होते थोरल्या भावाच्या, म्हणत होते की मला द्या, मला ज्ञान द्या, मला ज्ञान द्या, मला ज्ञान द्या, मला इशारा खोला, मला. अहो दादा म्हणले, तुम्ही माझं सद्गुरू व्हा आणि मला हा बोध द्या, बोध द्या. भक्तीत बोधाशिवाय काय नाही म्हणून सांगितलं. न जाणता कोटेवेरी साधने केली पुरोपरी तरी मोक्षाचा अधिकारी होणार नाही, जाणावंच लागेल. महाराज, भक्तीत बोध महत्वाचा आहे, आणि ती तळमळ पाहिजे, ती जिज्ञासा पाहिजे. म्हणून शास्त्र प्रचिती. काय मिळालंय, अरे काय गुरुने दिले, हे काय तरी पाहिजे. कुणाला मिळालंय ह्याच्यासाठी तरी वाचावं लागेल, कसलं मिळालंय ह्याच्यासाठी तरी. आणि मग सत्संगाची ज्या वेळेस स्वतः निवृत्ती महाराजांनी बोध दिला ज्ञानोबारायांना, त्यावेळेस ज्ञानोबाराय रडायला लागले, आणि ज्ञानोबारायांनी लिहून ठेवलं, आजी सोनियाचा दिन वर्षामृताचा घन हरी पाहिला रे पाहिला. ज्ञानोबाराय रडायला लागले. हो, राजाची राजकन्या होती मीरा, संत मीरा. अरे लाथ मारली राजपाटावरती, सगळ्या गोष्टीवरती. कृष्ण 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 याद लागलं होतं महाराज. फक्त देव 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 देव. सद्गुरूला शरण गेले. अरे सद्गुरू तर कसा, गावात त्या एका कोपऱ्यात साधा असा बसलेला असायचा, त्याचं काम करत. त्याच्याजवळ जायची आणि त्याला म्हणायची, मला 2 शब्द सांगू माझ्या कृष्णाबद्दल. आणि ज्या वेळेस त्या सद्गुरूंनी बोध दिला, त्यावेळेस त्यांनी लिहून ठेवलं की पायो जीव म्हणे राम रतन धन पायो, वस्तू दी अमोलिक सद्गुरूंनी बोध दिला. मग सत्संगाची विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तुम्हाला मला आता सत्संगाची विचार करावा लागेल. ज्या परमभक्ताची 5000 वर्ष वाट बघितली, त्याला सुद्धा विनवणी करावी लागली. 10 अध्याय सांगितल्यानंतर 11व्या अध्यायात दे रे बाबा, दे दे दे. सक्का भाव होता, त्याला सद्गुरू करावा लागला. आणि मिळाल्यानंतर ज्ञानोबाला रडायला लागले. तुम्ही आम्ही रडलो होतो काय? प्रेमाने बोला. आणि तुम्ही आम्ही महाग लागलो होतो काय? मला ज्ञान पाहिजे, ज्ञान पाहिजे. ओ कोकणे महाराज कुठं आहे ओपन संगत, कधी यायचं ते ज्ञान प्रचारक. ओ कोकणे महाराज, ओ दरेकर महाराज, ओ अजित महाराज, कधी यायचे ते हो, कधी यायचे ते हो. तो परब्रह्म मला पाहिजे हो, तो विठ्ठल मला पाहिजे हो, तो सद्गुरूनं दिलेला बोध मला पाहिजे हो. 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला माझा निर्गुण निराकार. अरे तुकोबरायांना ज्या महात्माचं दर्शन झालं परमात्म्या स्वरूपाचं, ते मला द्या म्हणून आपण असं मागं लागलो होतो काय? का
ज्ञानोबा रडायला लागले म्हणून तुम्ही मी रडलो होतो काय? आणि मीरा पायात घुंगरू बांधून जगाला सांगायला लागली होती म्हणून तुम्ही आम्ही असं करायला लागलो काय? अरे करावं लागल, भक्तीत येड व्हावं लागतं. अस्तित्व राखून कसली भक्ती आली? प्रेमाने बोला. मी माझं सगळं व्यवस्थित सांभाळणार आणि टापटी पण, आणि मग वेळ मिळाला तर मी करणार. अरे म्हणले की मिटा दे अपनी हस्ती को, अगर कुछ मर्तबा चाहते हो, दाना खा खो के गुले गुलजार हो जाता है. येड्याने इतिहास केला. प्रेमाने बोला. तुम्हाला मला सामील समर्पितच व्हावं लागेल, पर्याय नाही. आणि समर्पित झाल्याशिवाय तुम्ही आम्ही म्हणूच शकत नाही विस्तार आसिमकीवर. प्रेमाने बोला. आपल्याला कडी कुलपाच्या पलीकडे जाता आलं नाही. प्रेमाने बोला. घराची कडी लागली का पाठीमागा दरवाजा व्यवस्थित आहे का? आणि आपण म्हणतो की विस्तार आसिमकीवर, आणि तेच होत नाही. म्हणून माताजी म्हणलं की आत्मचिंतन करा, आत्ममंथन करा. आणि म्हणून सत्संगाची हा बोध, या बोधाप्रती आंतरिक कळवळ, भगवंताप्रती जिज्ञासा सत्संग मध्ये आल्यानंतर जिज्ञासा जागी करायची. सत्संग मध्ये आल्यानंतर ते मला मिळालंय याला वारंवार स्वतःला सांगायचं की सद्गुरु नाही की कृपा मजके निज वस्तू दाखविली. आणि म्हणून सत्संगाची एकदा महात्मा बाबाजी म्हणाले की संत निरंकारी मिशन इज इक्वल टू ब्रह्मज्ञान. दुसरं तिसरं काही नाहीये. हिथं आल्यानंतर ब्रह्मज्ञान आपल्याला घ्यायचंय, आणि ब्रह्मज्ञान कळालं पाहिजे, कळाल्याला रुजलं पाहिजे. आपल्याला रुचलंय का रुजलंय? प्रेमाने बोल. चांगली गाणी आहे ती, रुचलं, पण रुजणं गरजेचं आहे ना. प्रेमाने बोला. रुजलं तरच होईल उद्धार, नाहीतर न जाणता कोटीवरी साधने केली परपरी परिमोह, मोक्षाचा अधिकारी होणार नाही. म्हणून सत्संगजी काय आहे ना की वाईट थेंबाचं वाटत नाही. प्रेमाने बोला. थेंबाचं एखाद्या वेळेस काहीतरी होईल पण महाराज, पण वाईट किनाऱ्याचं वाटतं. किनारा बाजूला असतो पण त्याचं काय होत नाही महाराज. किनारा होऊन न राहता सत्संगजी आपण सगळेजण बूंद आहोत. आता याच्या सागर होण्याच्या मार्गावरती आपण सगळ्यांनी जावं. जी काय वास्तविकता आहे ती समजून घ्यावी. आणि संत खूप सत्संगजी, खूप सत्संगजी शहाणे असतात. त्यांच्याकडे शहाणेपण म्हणजे ती चलाक चतुराईवालं शहाणपण नसतं, तर संत शहाणे झालेले असतात. संत आता गुंतत नाहीत. संत आता एवढ्या तेवढ्या गोष्टी पाहिजे धुसफूस करत नाहीत. संत आता क्षमाशील असतात. संत सोडून देतात. संत माफ करतात. संत पुढं चालतात. संत पाठीवरती हात देतात. संत हातात हात घालतात. संत म्हणतात जाऊ द्या रे, चला सोबत जाऊया, करूया आणि आनंद लुटूया. असे संत असतात. आणि मग बघा सत्संगाची जीवनाचा आनंद किती होतोय. गोष्टी धरून ठेवलं, आकडून राहिलं की मग सत्संगाची काही मिळत नाही. संत क्षमाशील असतात. संत सत्संगाची माफी मागणारे असतात. संत सोडून देणारे असतात. संत प्रवाहित असतात. संत चालवून जातात. संत चालत राहतात. संत मिळवून जातात. संत मिसळून वागतात. संत एक होतात. संत समर्पित होतात. संत पावन असतात. संत पावन करतात. आणि संत सत्संगाची संत पद्धतीनं सगळ्यांना शांत स्तब्ध करून टाकतात. असे संत असतात. आणि असं संत निरंकारी मिशन तुम्हाला मला मिळालेलं आहे. सत्संगाची कृपा आहे. रस्त्याने जाताना नुसतं कोण आर म्हणलं ना सत्संगाची, तर माणसं कार केल्याशिवाय राहत नाहीत. अरे विचार करावा लागेल रे. लेकराच्या झोळीत सत्संगाची चिखल लोकांनी कालवला. आणि चिखल कालवल्यानंतर दरवाजा लावून घेतला. आणि लहानगी बहीण होती, तिनं सांगितलं दादा म्हणले ताटी उघडा. म्हणले कशाला? अहो म्हणले तुम्ही जर असं दार लावून घेतलं तर या जगाचं कसं काय व्हायचं? तुम्ही जर असं दार लावून घेतलं तर या जगाचं कसं काय व्हायचं? ताटी उघडा. ज्ञानेश्वरा स्वतःच्या बहिणीनं भावाला असं म्हणावं. म्हणले असू द्या, त्यांनी तुमच्या जरी जोळीत चिखल कालवलेला असेल, तुमचा अपमान जरी केलेला असेल ना, तरी म्हणले असू द्या, आता तुम्ही ताटी उघडा. आणि बहिणीच्या बोलानी गहिवरलेला
एक सत्संगजी ज्ञानोबा बाहेर येतो, ज्ञानेश्वरी सारखं राष्ट्रकीर्तन मांडतो, सगळ्यांना भक्तीचा अधिकार मिळवून देण्यासाठी संस्कृत मधली असलेली गीता प्राकृत मराठी भाषेत तुमच्या माझ्यासाठी खुली करतो, कारण ज्ञानोबाला तुमची माझी काळजी आहे. अरे ज्या समाजानं त्रास दिला, मागण्याची वेळ आली, ते ज्ञानोबाराय स्वतःसाठी मागत नाहीत हो. ज्यांनी चिखल कालावला त्यांचा विचार त्यांच्या मनात येतो आणि ते म्हणतात की जे खळांची व्यंकटी साडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे आता विश्वात्मके देव, येणे वाग्यज्ञ तो शावे, तो शोनी मज द्यावे पसाय दान. अरे 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 अरे, ज्या समाजाने अखंड त्रास दिला, भगवंत प्रसन्न झाला, मागण्याची वेळ आली आणि मागण्याची वेळ आली ते स्वतःसाठी मागितलं नाही, जगाच्या सुखाची कामना केली आणि एक ज्ञानोबा जगाची माऊली झाला महाराज. विश्वात्मक देवाकडे प्रार्थना केलेली आहे. गावच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यातल्या असलेल्या मंदिराकडे ज्ञानोबा मागत नाही. विश्वात्मक देव म्हणजे याचा अर्थ 12व्या शतकात सुद्धा विश्वाची कल्पना ज्ञानोबा यांना होते. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ते काय म्हणतात की जो जे वांचिल ते लाहो प्राणी जात, जे खळांची व्यंकटी सांडो, खळांचं खळपण जावं, खळ नष्ट नाही व्हावे, सगळ्यांना सन्मार्गी सद्बुद्धी मिळावी, सद्गतीच्या वाटेने माणसं जावी आणि त्यांना त्यांचा सोन्याचा सुखाचा संसार करावा, ही ज्ञानोबा यांची भावना आहे. भक्ती प्रेमाचा विषय आहे महाराज. प्रेम नसतं तर ज्ञानोबा यांनी जगासाठी मागितलं नसतं. प्रेम होतं. आता पुढे जाऊन संत तुकोबाराय दुसरा आळ केला, तिसऱ्याने आळ आला तुकोबारायांवरती, तुकोबारायांवरती आळ आला, तुकोबारायांची धिंड काढली आणि धिंड काढल्यानंतर तुकोबारायाचं सगळं केस काढलं, गळ्यात चपल्यांचा हार घातला, गाढवावरून त्यांची मिरवणूक काढायला धिंड काढायला सुरुवात केली. लोक भाज्या फेकून मारत होते, अंडी फेकून मारत होते, काय काय करत होते. रात्री घरी आल्यानंतर सुद्धा संत तुकोबाराय म्हणत होते, गेले कित्येक दिवस झालं म्हणले केश कर्तन करायला पैसे नव्हते, बरं झाले म्हणले आता हलकं वाटते. गेले कित्येक दिवस झाले म्हणले अनवानी पायाने हिंडत होतो, आता म्हणले पायान लय चपल्या आल्या, वर्षभर पुरतील एवढ्या. संध्याकाळी भाजीला काय नव्हतं, म्हणाले आता इतक्या भाज्या आल्या, काय करावं काय सुचना. काय हो, संत पण महात्मा पण सद्गुरू पण महाराज काय मिरवायची गोष्ट आहे काय? नाही होणार आहे काय आपल्याच्याने एवढं सण? अरे त्यांचं जाऊ द्या, आपलं सांगतो. बाबा गुरुबच्चन सिंग महाराजांना गोळ्या घातल्या महाराज, आणि काही दिवसानंतर सत्संगजी बाबा हरदेव सिंग महाराज स्टेज विराजमान झाले, सद्गुरू म्हणून या मिशनची धुरा स्वीकारली. निकाल लागला केसचा, त्यावेळेस सांगितलं अरे ज्यांनी मारलेला म्हणले माफ किया जाए. अरे लोगों ने गोलियां खाली, हम गालियां नहीं खा सकते, माफ किया जा रहा. कुठल्या मिशनचं तुम्ही भाग आहे? भक्ती प्रेमाचा विषय आहे महाराज. कसलं मिशन आहे आपलं? अरे बापाची हत्या केलेल्यांना माफ करून टाकलंय अशा सद्गुरूचं तुम्ही आम्ही पाहिजे काय? बाबाजी म्हणले की जो हमसे प्यार करे उनसे तो हम प्यार करे, लेकिन जो हमसे नफरत करे उनसे भी हम प्यार करे. हे मिशन आहे हो महाराज. सगळीकडे गुरु नाही, द्वेष आहे, ईर्ष्या आहे, राजकारण आहे, खोटेपणा आहे, खुर्चीसाठी भांडणं आहेत, तुझं माझं जमिनीचे वाद आहेत. माझा गुरु काय करायला लागला? प्रेम द्यायला लागलाय, प्रेम शिकवायला लागलाय, आपुलकीने एकमेकांना जोडायला लागलाय, माफ करायला शिकवायला लागलाय, माणसात माणूस पण आणायला लागलाय. येते काय सत्संगाची लक्षात? गुरु काय करायला लागलाय? लय उपकार आहे तो आपल्या गुरुचे. म्हणून सांगतो की संत होणं, महाराज काय मिरवणं, साधुत्व सत्संगाने दाखवणं हे पाखंड झालं. पण एक वेळ प्रेमानं कुणाची तरी दबाव होता आलं ना, हे निरंकारी होणार महाराज. कुणाच्या तरी दुःखाची दवा व्हा महाराज, ही गुरु सांगायला आलाय. म्हणून सत्संगाची दया करा, कृपा करा. इथं बसलेल्यांना सत्संगाची करबद्ध प्रार्थना विनंती आहे, अरदास आहे. सत्संगाची गुरुश्रेष्ठ, मिशन श्रेष्ठ, ज्ञान श्रेष्ठ हे आपण सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयास आणि प्रयत्न करूया.
साधू संतांचा मार्ग प्रेमाचाच, मिशन प्रेमाचंच, ज्ञान सत्यच, हे आपल्या जीवनात सत्संग जे आपण सगळ्यांनी धारण करत जगण्याचा प्रयासाने प्रयत्न करूया. आपल्या जगण्याचा सुगंध सत्संग जी सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न प्रामाणिक सगळ्यांनी मिळून करूया. आणि सत्संगजी आपल्या जगण्यातून इतरांना आमंत्रण देऊया समागमाचं. आयला कुठे जातंय प्रेमाने बोला, कुठे जातंय, एवढं का खुश आहे, काय झालंय, इथं मी टेन्शन मध्ये आहे, कुठं किती बाया, प्रेमाने बोला. नाचतच आता रस्त्यानं चाललं की खुशच जायचं. कसं खुश? तुमच्या शेजारने एखादा आत्महत्या करायला चालला तर त्याने कॅन्सल केलं पाहिजे, त्याला म्हणायला पाहिजे आईला आजी उडील असती असत्या थंडीच्या काळात, आणि मग मी का टेन्शन घेऊ. ध्यान सत्संगजी सर्व रोगावरची दवा आहे, गुरु माझा सगळ्याचा उपचार आहे, संत सत्संगजी सगळ्या दुःखाला सॉल्व करण्याचं माध्यम आहे. म्हणून या लढीत मोठ्या उत्साहानं, प्रेमानं, आनंदानं, दिमाखानं सत्संगजी इथं येत राहा. भक्तीचा जल्लोष उत्सव आपण सगळीजण साजरा करूया, सामील होऊया आणि सत्संगजी मानवतेचं कार्य असाच मोठ्या उमेदीनं पुढं नेत जाऊया. अधूनमधून आपण सगळीजण एकमेकांना भेटूया. तुमच्या सगळ्यांसाठी सद्गुरू भेटीला येत आहेत. महाराष्ट्राच्या संत समागमानिमित्तानं सांगलीला जाताना 2-2 जण तुम्ही बी घेऊन जा आणि त्यांनाही सत्संगजी बोधापर्यंत पोचवा. अरे म्हणाले असं शरीरानं मरणं म्हणजे शरीराची हत्या झाली, पण न जाणता मरणं म्हणजे आत्महत्या खरी आहे. म्हणून तो खरा आत्महत्यार आहे. असं होऊ देऊ नका. जशी सुरुवात केली की न जाणता कोटीवरी, साधने केली परोपरी, परी मोक्षास अधिकारी होणार नाही. आपण सगळ्यांनी जाणूनच घ्यायचंय, जाणल्याला सदोदित लक्षात ठेवायचंय आणि लक्षात ठेवून सत्संगची याला सत्संगची खऱ्या अर्थानं जगायचंय. जगण्यात आनंद आहे, रसप्राशन करण्यात आनंद आहे, तहान भागवण्यात आनंद आहे. तहान भागली पाहिजे मला, नाहीतर बोलाची कडी आणि बोलाचा भाग. सत्संगची माझ्या समोर अनेक श्रेष्ठ सज्जन, ज्येष्ठ महात्मा सगळेच बसलेले आहेत. त्यांचा वयाचा, ज्ञानाचा, कर्माचा अनुभव मोठा आहे. बोलत असताना या काही मिनिटांमध्ये माझ्याकडून काही चूक झाल्यास तर मला उदाहरण तर करण्यास क्षमा करा. मी कीर्तनकार, महाराज, प्रवचनकार, विद्वान, पंडित असं काही नाही. तुमचं प्रेम म्हणून सत्संगाची या ठिकाणी तुम्ही बसवलं, हा तुमच्या मनाचा मोठेपण आहे. जी काय बडबड केली ही याची बडबड होती. चांगलं जे वाटलं असेल ते पदरात घ्या, चूक झाली असेल तर मला पदरात घ्या आणि डोक्यावर हात ठेवा आणि तुमच्या सहवासात राहू द्या. तुमच्या सहवासात उद्धार दडलेला आहे, तुमच्या सोबत बसण्यात उद्धार आहे. हे जगात दुसरं तिसरं काय नाही. आणि एक सांगतो, हे सद्गुरू आहे दीनदयाळ सच्चे पातशाह, तू समोर आहे, हाजीर नाजीर आहे. ती म्हणतात ना की जागतं देवस्थान आहे, ही जागरूक देवस्थान आहे. याला सांगतो, आमच्या सगळ्यांसाठी जे तुला योग्य वाटतंय ते तू दे. आमच्या सगळ्यांच्या बाबतीत तुला जे योग्य वाटतंय काय करावं ते तू कर. आता आम्ही सांगणार नाही, आमच्यासाठी काय बेस्ट आहे तुला सगळं माहीत आहे. आता सगळं तुझ्या हातात आहे, तुला जे योग्य वाटतंय ते तू कर. काय चूक झाली असेल तर पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागतो. बडबड केली, वटवट केली ही मानून घ्या. बऱ्याच दिवसानंतर सत्संगाची या रूपात सेवा करण्याचा योग आलाय. तुम्ही संत श्रेष्ठ जन आहात. ते म्हणतात की फोडिले भांडार माल हादाण्याचा, मी हमाल बारवाय. आम्ही आमच्या हमालीचं काम केलं. सत्संगत प्रेमाने बोला.